खंबाटा एअरलाइन्स प्रकारामध्ये मध्यस्थी करणारी शिवसेना आणि त्यांच्या खासदारांनी कामगारांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केला आणि इतकंच नाही तर कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यांनीच पाठीशी घातल्याचा सनसनाटी आरोपही पावसकरांनी केला। आज एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते। 2014 सालापासून खंबाटा ही कंपनी दिल्लीतल्या टर्बो एव्हिएशननं विकत घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत प्रयत्नशील होते असा दावाही पावसकरांनी केला। पण कंपनी टेकओव्हर करताना कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या राजकारणासाठी शिवसेना मदतीचं नाटक करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे। या प्रकरणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। खंबाटा या कंपनीमध्ये 3000 कर्मचारी आहेत। त्या सगळ्या संदर्भात किरण पावसकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। खंबाटा एव्हिएशन ह्या कंपनीतील मराठी कामगारांना रस्त्यावर आणण्याचं काम हे शिवसेनेनेच केलेलं आहे असा आरोप केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी। आपण त्यांनाच विचारूया सर, खूप मोठा आरोप आपण केलाय कारण मातोश्रीवर स्वतः अंजली जमानी आणि सर्व कामगार गेले होते आणि उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली। असं असताना शिवसेनेनेच कशा पद्धतीने मराठी कामगारांना रस्त्यावर? सर्वप्रथम एअरपोर्टला काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या होत्या त्यामध्ये खंबाटा एव्हिएशन ही सगळ्यात जुनी असलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी हे 90% मराठी आहेत। मग आजही कदाचित एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांविषयी संख्या आम्हाला सांगता येणार नाही, पण खंबाटाची संख्या जी आहे ती 90% मराठी कर्मचारी असलेली आहे आणि त्यांना जे रस्त्यावर आणलं गेलं हे दुसऱ्या कोणाचंही पाप नसून इकडे भारतीय कामगार सेनेचं युनियन 1988 साली मी आमचे आमदार कैलासवासी आमदार रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इकडे भारतीय कामगार सेना आणलेली होती। त्यानंतर आजपर्यंत खंबाटा एव्हिएशनमध्ये रेकग्नाइज युनियन, मान्यताप्राप्त युनियन ही भारतीय कामगार सेना शिवसेनेची आहे। याच्यातनंच त्यांच्याबरोबर करार जो सह्या झालेला आहे तो पण 2012ला जो सह्या केला त्याच्या सह्यांवर विनायक राऊत यांची सिग्नेचर आहे। 2012 पासून 14-15 पर्यंत जो काही चाललाय कारभार त्यामध्ये फक्त त्यांना बेनिफिट त्या ॲग्रीमेंटचं 1 वर्षाचे बेनिफिट देण्यात आलं। पुढच्या 2 वर्षाला जेव्हा कुठचाही करार सह्या झाल्यानंतर जर त्याचं बेनिफिट कामगारांना मिळत नसेल तर ते युनियन कोर्टामध्ये जाऊन बेनिफिट मिळवून घेऊ शकतं। 12 पासून आजपर्यंत 16 पर्यंत या कंपनीने कोर्टामध्ये गेलेली नाही। सर, आपण सांगू शकाल की आपण असा आरोप केला की खासदार विनायक राऊत यांचा हात आहे ह्यामध्ये, कारण ते तेव्हा सेक्रेटरी होते भारतीय कामगार सेनेचे। नेमकी विनायक राऊत यांचा काय सहभाग? विनायक राऊत ही खंबाटा एव्हिएशन स्वतः बघत होते 2011 पासून। त्यापूर्वी 2010च्या पूर्वी मी स्वतः खंबाटा एव्हिएशन आणि एव्हिएशन सेक्टर मी बघत होतो। 2011 नंतर यांच्याकडे देण्यात आला, त्यांनी 2012ला सह्या केल्या आणि त्या सह्यानंतर आजपर्यंत त्यांना कामगारांना बेनिफिट मिळणे हे ऑन द पेपर आहे आणि याविषयी कंपनी बंद केली जाणार आहे हे मी 2015ला सभागृहामध्ये मांडलं होतं। एव्हिएशन सेक्टरमध्ये पुष्कळ लोक आपली नोकऱ्या लागण्यासाठी धडपडत असतात आणि ह्या कंपन्यानंतर बंद झाल्याने त्यांना काही मिळत नाही। कारण किंगफिशर बंद झाली, आपण सगळे म्हणतो 9000 कोटी त्यांना हे घेऊन गेलेत, पण 400 कोटी हे कर्मचाऱ्यांचे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी कोणी वाली नाहीत। मी हे सभागृहामध्ये वारंवार 2 अधिवेशनमध्ये मांडलं होतं की खंबाटा एव्हिएशन ही बंद केली जाते, ही जाणून बुजून बंद केली जाते, कारण करार झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळत नाही आहे आणि मान्यताप्राप्त युनियन त्यासाठी तोंड उघडत नाही आहे। त्यानंतर जर बघितलं तर जे बेनिफिट राहिले बेनिफिट तुम्ही दिले नाहीत, पण नंतर कर्मचाऱ्यांचे पगार 2-2 महिने लेट, 3 महिने लेट, मग 4 महिने लेट, मग त्याच्यानंतर त्यांचा PF भरला जात नव्हता आणि या सगळ्या गोष्टी सभागृहासमोर मांडल्यानंतर असे 5 मला वाटतं आतापर्यंत त्यांनी गुन्ह्यांची नोंद सहार पोलीस स्टेशनला झाली आहे आणि गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर मी हा सभागृहात प्रश्न मांडला होता। मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं स्वतः की तुम्ही कोणावर गुन्हे घेताय? जे अमेरिकेला राहतात त्यांच्यावर। त्यांना तुम्ही इकडे आणणार आहात का? ते पैसे तुम्हाला देणार आहेत का? मग जे इकडे आहेत त्यांच्यावर घ्या। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा, मी फक्त त्यांच्यावर आरोप करतो असं नाही, हे सिद्ध आहे। खंबाटा एव्हिएशनमध्ये HR मॅनेजर म्हणून प्रशांत काकडे यांना घेण्यात आलं। प्रशांत काकडे हे कोण होते? प्रशांत काकडे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे जनरल सेक्रेटरी होते। भारतीय विद्यार्थी सेनेच्या जनरल सेक्रेटरीला हेतू पुरस्कार तिकडे नोकरी लावण्यात आली HRची आणि HRची नोकरी लागल्यानंतर 11 नंतर त्यांना इकडे घेऊन 14 पर्यंत विनायक राऊतने जाऊन हे सगळे कारभार केले।
म्हणजे कंपन्यांमधल्या कामगार काय पद्धतीने काढून दिलं गेलं पाहिजे याचं षडयंत्र हे शिकणं हे राऊतांकडनं शिकायला हरकत नाही. आणि आमची याच्यातनं मागणी राहील, कारण आता हा प्रकार फक्त कामगारांपुरता नाही, काही लोकांनी जे कॅमेऱ्यासमोर किंवा आपल्या मीडियासमोर जे आलंय ते मी बघतोय, कामगारांची संख्या आपल्याकडे चुकीची दाखवली जाते. इकडे 2154 कामगार हे परमनंट आहेत आणि 900 कामगार इकडे टेम्पररी आहेत. टेम्पररी कामगार हा आज उद्या लागलेला नाही, ज्याची सर्व्हिस 9 वर्ष 8 वर्ष 7 वर्ष झाली असे कर्मचारी आहेत. हे 900 कर्मचाऱ्यांना 2015लाच कंपनीनं काढून टाकण्यात आले. कुठच्याही कर्मचाऱ्याला कंपनी जर त्या धोक्यात येत असेल, पैसे नसतील, तर त्याला काढून टाकताना PF ग्रॅच्युटी ह्या बेसिक ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत, LIC मिळायला पाहिजे. इकडे इन्शुरन्स स्कीम होती ती त्यांची होरपळून पडली आहे, PFचा पैसा नाही आहे, इन्शुरन्स मिळालेला नाही, ग्रॅच्युटी मिळालेली नाही, 6-6 महिन्यांचा पगार मिळालेला नाही आहे. त्याच्यानंतर जे ॲग्रीमेंट भारतीय कामगार सेनेने केले ते इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे. अशा असंख्य गोष्टींची जर किंमत आपण काढली तर ती 450 ते 500 कोटीपर्यंत जाईल. आणि ही स्पष्ट भूमिका आहे. आजही दाव्यासह आणि जे प्रूफ असले सांगतं, एक खासदार मेंबर ऑफ पार्लमेंट अशा पद्धतीने देशोधडीला लावून ही कंपनी दुसऱ्याला देण्यात आली आहे. त्यांचं कुठचाही पैसा न देता आमची मागणी स्पष्ट आहे, या कामगारांना यांची जी लीगल आहे ती तरी देणी मिळवून द्या. नसेल तर त्यांनी एअरपोर्टला खरं म्हणाल तर ह्यांना कामावर घ्यायला होतं. नियम असा आहे की ही कंपनी दुसऱ्या कंपनी जर टेक ओव्हर केली तर तिकडे सर्व कर्मचारी कामाला लागले पाहिजेत. गोल्डस्पॉट कंपनी कोका कोलाने घेतली, पण बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे सगळ्या गोल्डस्पॉटच्या कर्मचाऱ्यांना कोका कोलामध्ये नोकरी देण्यात आली. मग का हे ह्याच्यातनं झालं नाही की ब्ल्यूबर्डने कंबाटा एव्हिएशन घेतली, मग ब्ल्यूबर्डकडे हे सगळे कर्मचारी कामावर का लागले नाहीत? मग आता जे चित्र दाखवलं जातं, मुख्यमंत्री असे किंवा उद्धव ठाकरे ही चर्चा करतात, हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं देणं चालू आहे, ह्यामध्ये अजूनही कामगारांना काहीच मिळणार नाही? 100% याच्यातनं कामगारांना दिलं जाणार नाही. आजची सामन्यातली बातमी त्याच्यातनं मी वाचलेली आहे. 47 कोटीचं डेपॉझिट जीविकेकडे आहे. येणं किंवा तुम्हाला जे द्यायचे आहेत कामगारांना 400 कोटीच्या वर द्यायचे आहेत. 47 कोटी म्हणजे तुम्ही किती पर्सेंटेज देता हा ठरवा. म्हणजे त्यांना 10% तुम्ही देणार आहात आणि 90% त्यांना फसवणार आहात. हे फक्त मुंबई महानगरपालिकाचं निवडणुका होईपर्यंत आम्ही कामगारांना काहीतरी मिळवून दिलं ह्याच्यातली पद्धत होईल. बाकी ह्याच्यातनं काही साध्य करू शकणार नाहीत, कारण हा प्रकार अगोदरच झालेला आहे. ब्ल्यूबर्ड ह्या कंपनीशी ज्यावेळी करार मदार झाले असतील, आम्ही तुम्हाला टेक ओव्हर करायला लावतो, आम्ही तुम्हाला ते काम देतो, आतलं सगळं काम देतो, हे सगळी चर्चा झाल्यानंतरच झालेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, ह्या प्रकरणी आता आपण CBI चौकशीची मागणी करणार आहात? 100% करणार आहोत. एक मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीतनं आज 15,000 लोक म्हणजे 3,000 कर्मचाऱ्यांची 15,000 जर कुटुंबीय रस्त्यावर येणार असतील, त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवणार असेल, त्यांचं आर्थिक एवढं नुकसान होणार असेल, 400 ते 500 कोटी येण्यासारखं असेल आणि ते कोण जर व्यक्ती डुबत असेल तर याची CBI एन्क्वायरी होणं गरजेची आहे. आणि मी स्वतःही माझ्याही पक्षप्रमुखांना पवारसाहेबांची याच्याशी चर्चा करून मी ही सर्व पत्रकं आम्ही दिल्लीसाठी पाठवणार, याची CBI एन्क्वायरी लावायला आम्ही जाणार आहोत. तर हे होते किरण पावसकरजी, यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो झालेला प्रकार आहे ह्यामध्ये नक्कीच भारतीय कामगार सेनेचे जे सेक्रेटरी होते त्यांना देखील या प्रकरणाची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना देखील वारंवार सांगण्यात आलं होतं, परंतु आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर कामगारांना आश्वासन देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत आणि ह्या विरोधात ते CBI कडे देखील धाव घेणार आहेत. कॅमेरामन अरविंद सर, रश्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.